माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले आणि या प्रकरणामध्ये चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती सांदिवाल यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना क्लीन चिट दिलेली नाही असं म्हटलंय। एबीपी माझाचे ज्येष्ठ प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी निवृत्त न्यायमूर्ती सांदिवाल यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली आणि या मुलाखतीत न्यायमूर्ती सांदिवाल यांनी अनेक स्फोटक आणि खळबळजनक गौप्यस्फोट केलेत। योग्य पुरावे आयोगासमोर येऊ दिले गेले नाहीत असं न्यायमूर्ती सांदिवाल यांनी म्हटलंय आणि विशेष म्हणजे सांदिवाल आयोगाने आपल्याला क्लीन चिट दिल्यामुळेच अहवाल सार्वजनिक होऊ दिला जात नाही असा आरोप अनिल देशमुख वारंवार करतायत। मात्र देशमुखांच्या क्लीन चिटचा दावा न्यायमूर्ती सांदिवाल यांनी एबीपी माझावर सपशेल फेटाळलाय। दरम्यान या सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे, आपण पाहूया। मी त्या एमबीए मध्ये होतो, परंतु आमचं डिपार्टमेंट, आमच्या वरिष्ठांनी पोलीस डिपार्टमेंट, होम डिपार्टमेंट कधीच आमच्याकडे दिलं नाही। ते भुजबळ साहेबांच्याकडे राहिलं, आर पाटलांच्याकडे राहिलं, जयंत पाटलांच्याकडे राहिलं, अनिल देशमुखांच्याकडे राहिलं, दिलीप वळसे पाटलांच्याकडे राहिलं। त्याच्यावर डिपार्टमेंटची व्यक्ती तिथं असताना ज्या गोष्टी घडतात ते त्यांना ब्रीफिंग होत असतं, त्याच्यावर मला त्याच्याबद्दलचं काही सांगता येणार नाही। वाजेंनी तर तुमचं नाव घेतलं होतं, त्याच्या मागे कोण होतं? म्हणजे त्यांनी जे ॲफिडेव्हिट सादर केलं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये चांदिवल आयोगाकडे, की अजित पवारांचा देखील या अनिल देशमुखांच्या प्रकरणात हात आहे म्हणून, कसा त्यांनी वाजेंनी केलं होतं। म्हणून माझा प्रश्न असा आहे की मला कळू दे ना कसा माझा हात आहे। मी एवढाच सरळ मार्गी कसा हात आहे माझा? पण अनिल देशमुख बऱ्याच गोष्टींमध्ये हस्तक्षेप करायचे, चांदिवलांचा आरोप आहे। मला काही माहिती नाही त्यांनी कशाबद्दल नाव घेतलेलं होतं, माझा ह्याच्यात दुरान्वय देखील कुठेही संबंध नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।